हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. तर आज मी बनवणार होते चिकन पुलाव. आज म्हणजे बुधवार होता. बुधवार म्हटलं की नॉनव्हेज खायचा दिवस असतो आणि मग रात्री यायला खूप उशीर झाला होता मला कामातून. तर म्हटलं झटपट असं काय बनवावं, तर माझं सगळ्यात स्पेशल चिकन पुलावची रेसिपी आज मी शेअर करते. माझ्या घरात सगळ्यांना हा पुलाव खूप 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 आवडतो आणि झटपट होतो. खूप सोपा सिम्पल करायला आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही कधी जर असं वेळ नसेल आणि क्विक काहीतरी रेसिपी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. सिम्पल आहे. फक्त खूप ह्याच्यामध्ये बघा मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर, जिरं घेऊन याचं वाटण करून घ्यायचं. ह्याच्यात थोडा आल्याचा तुकडासुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे आल्याचं पेस्ट आहे म्हणून मी नाही घातलेलं आहे. इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. याच्यामध्ये तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. आम्ही जास्त ना खडे मसाले ह्याच्यात घालत नाही पुलावमध्ये, कारण का ते तोंडात आले ना आमच्या घरात कुणाला आवडत नाही. त्याच्यामुळे मी खड्या मसाल्याची पावडर करून ठेवलेली आहे, ती वापरणार आहे. मग नंतर कढीपत्ता घातला. कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की मोठे 2 कांदे मी बारीक असे लांब लांब कापून घेतलेले आहेत. तुम्ही कांदे कमी जास्त असतील त्याच्या हिशोबाने करू शकता, पण शक्यतो कांदे पुलावमध्ये थोडे जास्तच चांगले लागतात. त्याच्यामुळे मी मोठे 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे व्यवस्थित परतून झाले, हलकासा गुलाबी रंग आला ना त्याला छान असा, की मग त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट. माझ्याकडे ही घरी फ्रेश केलेली आहे, पण मी वाटणातसुद्धा घातली होती ही. ह्याच्यात मी लसूण कमी घातला होता, आल्याची पेस्ट जास्त आहे, लसूण कमी आहे, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा वाटणामध्ये लसूण घातलेला आधीच्या ह्याच्यामध्ये. तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट असेल तर वाटणामध्ये तुम्ही लसूण घालू नका, फक्त मिरची कोथिंबीरीचंच आणि जिऱ्याचं वाटण तुम्ही करून घ्या. मग ते वाटण पण एकदम बारीक नाही करायचं, जरा जाडसरच ठेवा. इथे बघा लसूण व्यवस्थित म्हणजे आलं लसणाची पेस्टला व्यवस्थित तेलात परतले. कांदा पण छान मऊसर झालेला आहे, तेल सुटत आलं आहे छान असं. त्याच्यानंतर मी ह्याच्यात 2 मीडियम साईजचे बटाटे कापून घातलेले आहेत, बारीक बारीक फोडी करून. बटाटे नक्की घाला, पुलावमध्ये बटाट्याला ना एक वेगळा टेस्ट असतो आणि त्याच्यामुळे ना पुलाव खाण्याची मजा वेगळी येते. त्याच्यामुळे बटाटा स्किप करू नका, एक का होईना पण बटाटा नक्की घाला ह्या पुलावमध्ये. आता इथे बघा बटाटाही व्यवस्थित थोडासा रंग बदलला, बटाट्याला ना हलकासा गोल्डिश रंग आला ना की त्यामध्ये नंतर तुम्ही घालायचा आहे टोमॅटो. टोमॅटो तुमच्या हिशोबाने तुम्ही घाला, तुम्हाला कसे हवेत म्हणजे किती कमी जास्त हवेत. मला थोडे जास्त आवडतात त्याच्यामुळे मी 2 मोठे साईजचे टोमॅटो एकदम छान असे व्यवस्थित बारीक करून त्याच्यात घातलेले आहेत. टोमॅटो पण व्यवस्थित शिजू द्यायचे. सगळा व्यवस्थित कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, बटाटा हे व्यवस्थित असं छान एकजीव झालं पाहिजे. टोमॅटो असा मऊसर झाला पाहिजे, तोपर्यंत व्यवस्थित तेलात परतत राहायचा, जेणेकरून व्यवस्थित त्याचा फ्रेग्रन्स तेलात उतरतो. आता हे वाटण जे आपण केलं होतं कोथिंबीर जिरे मिरचीचं, हे जरा जाडसरच आहे, तुम्ही बघू शकता. आता हे वाटण मी ह्यात घातलेलं आहे आणि वाटण आता व्यवस्थित सगळं तेलात परतायचं. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मंद आचेवरती परतत राहायचं. हीच फक्त ट्रिक आहे त्याच्यामध्ये, बाकी काही नाहीत. मसाले व्यवस्थित तुम्ही परतले ना की तुमचा पुलाव हा बेस्ट होतोच. म्हणजे मग तुम्हाला बिर्याणी करायची गरज नाही, इतका छान हा पुलाव होतो. आणि घरचे ना मी खरं सांगते 2 घास जास्तच खातील आणि तुमचं कौतुक करतील. या पद्धतीने नक्कीच करून तुम्ही बघा. आता बघा छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला, एकदम सगळे मसाले बटाट्याला कांद्याला व्यवस्थित लागलेत आणि छान असं एकजीव झालेलं आहे सगळं. आता इथे मी घरचा हा लाल तिखट घेतलेला मसाला घेतला, हळद घेतली आणि हा गरम मसाला जो खडे मसाला होता ना त्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे. आता ह्याच्याऐवजी तुम्ही बिर्याणी मसाला मार्केटमध्ये मिळतो तोही तुम्ही वापरू शकता. लाल मिरची पावडरही घालू शकता. तुमच्याकडे जे काही स्पायसेस असतील म्हणजे मसाले असतील ते तुम्ही ह्याच्यात घाला. काही असं नाही की हेच घाला तेच घाला. बेसिक मसालेच मी घालते, कारण का मी हिरव्या मिरच्याचं आधीच घातलेलं आहे, त्याच्यामुळे तिखट मी थोडं कमीच घातलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघून व्यवस्थित तिखट तुम्ही किती कमी जास्त खाता त्याच्या अंदाजाने तिखट तुम्ही घाला. आता मसाले व्यवस्थित परतलेत बघा, लाल तिखट गरम मसाला व्यवस्थित परतून झाले आणि तेल सुटले सगळ्या बाजूने. इथे आता मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले चिकनचे पीसेस घातलेले आहेत. चिकनचे पीसेससुद्धा आपल्याला मस्तपैकी मसाल्यामध्ये मॅरिनेट होईपर्यंत परतायचं आहेत, म्हणजे पूर्ण मसाला चिकनला लागला पाहिजे. इतकं छान परतून घ्यायचं व्यवस्थितपणे. 1-2-4 मिनटं लागतात ते परतायला, पण चिकन व्यवस्थित सगळ्या मसाल्यांमध्ये कोट होतं आणि चिकन एक वेगळंच टेक्स्चर येतं चिकनला. एकदम 5 मिनटं मी ते परतले आणि बघा सगळ्या बाजूने तेल सुटलं आहे चिकनला पण, आणि चिकन व्यवस्थित मसाल्यांमध्ये एकजीव झालेलं आहे व्यवस्थितपणे. ह्या स्टेजवर मी अजून मीठ घातलेलं नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे व्यवस्थित आता चिकन आपलं मसाल्यात कोट झाल्यानंतर मी भिजवलेला इथे थोडासा बासमतीचा तांदूळ आहे तो घातलेला आहे. तुम्ही कुठलाही घालू शकता. हा बासमती इंद्रायणीवाला आहे, थोडासा मऊसर होतो आणि त्याच्यामुळे चिकन पुलाव जास्त टेस्टी होतो. मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये सुद्धा इंद्रायणीच भात वापरतात तांदूळ.
जेणेकरून त्याला एक वेगळी टेस्ट येते. आणि इंद्रायणी भात म्हणजे तांदूळ आणि चिकनचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं खायला आणि त्याचा वास भरपूर छान येतो इंद्रायणी तांदळाचा. इथे मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर मीठ घातले. तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार घाला व्यवस्थितपणे. पाणी तुमचं कोणतं तांदूळ आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त तुमच्या अकॉर्डिंग करा. व्यवस्थित पाणी घालून मी आता मीठ घातल्यानंतर ढवळून घेतलं व्यवस्थित आणि झाकण मारून 5 मिनटं शिजवून घेतलं. आणि इथे बघा एकदम छान आपला पुलाव रेडी झालेला आहे. सोबत कांदा आहे, पापड आहे आणि आंब्याच्या फोडीसुद्धा आहेत. तर पटापट जेवायला या सगळ्यांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा माझ्या व्हिडिओला आणि कमेंट करायला विसरू नका आणि शेअर तर करायला विसरूच नका अजिबात. आणि रेसिपी ट्राय नक्कीच करा आणि नक्की मला सांगा कशी झाली ही रेसिपी. सो थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू सो मच.